गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायकापैकी चौथा विशेष मानाचा गणपती म्हणजे महागणपती, रांजणगावचा महागणपती. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की उत्तरायण आणि दक्षिणायन या दोनही कालखंडात सूर्यकिरण भगवान बाप्पापर्यंत पोहोचतात, बाप्पांच्या चरणापर्यंत पोहोचतात. मुख्य मूर्ती जी आहे तिला 10 सोंडे आहेत आणि 20 हात आहेत. ही जी मूर्ती आहे ती तळघरात ठेवण्यात आलेली आहे आणि पूजेसाठी जी मूर्ती समोर आहे त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत आणि रांजणगावला याच मूर्तीचं आपण दर्शन घेत असतो. याचा गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधलाय. यापूर्वीही मी सांगितलंच होतं की गणपती बाप्पाची उपासना करण्यामध्ये पेशवे घराणं सर्वश्रेष्ठ होतं. ते त्यांचं आराध्य दैवत होतं आणि त्यामुळं माधवराव पेशव्यांनी याचा गाभारा अतिशय छान बांधलाय. पूर्वी हे मंदिर छोटंसं भले होतं, पण आता भक्तांनी त्याच्यामध्ये एवढ्या सुंदर सुधारणा केल्या आहेत की आपल्याला हे मंदिर अतिशय भव्य स्वरूपात आज दिसतं. बाप्पांची जी मूर्ती आहे तिथं कपाळ आपल्याला मोठं, भलं मोठं, भव्य भव्य कपाळ आपल्याला बाप्पांचं दिसतं. द्वारपाल म्हणून साक्षात जय विजय बाप्पांच्या दरवाजावर उभे आहेत. जे भगवान विष्णूंचे द्वारपाल आहेत ते बाप्पांच्या दरवाजाच्या समोर उभे आहेत असं आपल्याला दिसतं. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला इथं अतिशय मोठा उत्सव भरतो. अतिशय देखणा उत्सव. जरूर या उत्सवात आपण सहभागी व्हायला पाहिजे आणि या उत्सवामध्ये गणपती बाप्पाचं दर्शनही घ्यायला पाहिजे. असा भव्य उत्सव भरतो. 5 दिवस वर्षातले असे असतात की ज्या कालखंडात आपण बाप्पांचं दर्शन गाभाऱ्यामध्ये आतपर्यंत जाऊन घेऊ शकतो आणि तो कालखंड म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी. या कालखंडात आपण बाप्पांचं दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेऊ शकतो. या गणपतीची कथाही जबरदस्त आहे, खूप सुंदर आहे. त्रिपुरासूर नावाचा राक्षस यांनी गणपती बाप्पाची आराधना केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्रिपुरासुरांनी एक वर मागितला की हे गणपती बाप्पा, माझा मृत्यू यावा, पण तो केवळ भगवान शंकरांनी जर मारलं मला तरच यावा, अन्यथा माझा मृत्यू होऊ नये अशा प्रकारचा वर दे. साधना एवढी केली होती की गणपती बाप्पा खुश होते आणि त्यांनी वर तो देऊन टाकला. आता आपल्याला या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भोले बाबाशिवाय दुसरं कोणी मारूच शकणार नाही याची खात्री पटल्यामुळं अहंकार प्रचंड वाढला. राक्षसांची शक्ती वाढली की अहंकार वाढतो आणि सज्जनांची शक्ती वाढली की समाजकार्य वाढतं. हे आपल्याला यातून लक्षात येतं. त्रिपुरासुरांनी इंद्रलोकावर आक्रमण केलं, इंद्रपद आपल्या ताब्यात घेतलं आणि इंद्राला हाकलून दिलं. देवादिकांना त्यांनी बंदिवासात टाकलं. आता त्याची नजर पुन्हा कैलास पर्वताकडे गेली. त्याला असं वाटायला लागलं की कैलास पर्वतही आपल्याला आपल्या ताब्यात घेऊन टाकायचंय. सर्वांनी भगवान शंकराची विनंती केली आणि सांगितलं, भोले बाबा जरा याच्यावर काहीतरी काम कर. भोले बाबांनी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्रिपुरासुराला सांगितलं की मी ना, माझ्याकडे ना 64 कला आहेत, या मी तुला शिकवू शकतो. त्रिपुरासुर खुश झाला आणि त्यांनी सांगितलं की जर या कला मला आवडल्या तर मीही तुला काहीतरी देईन, आजच्या भाषेत रिटर्न गिफ्ट. साहजिकच भगवान भोले बाबांनी ब्राह्मण रूपात त्याला अनेक कला शिकवल्या. 3 विमानं दिली आणि त्यांनी सांगितलं की या विमानामध्ये बसून तू मनोवेगे पाहिजे तिथे जाऊ शकतोस, पाहिजे तो आनंद घेऊ शकतोस. फक्त एक लक्षात ठेव की तू या विमानात बसल्याबरोबर जर समजा भगवान शंकराने तुला बाण मारला तर मात्र तुझा मृत्यू नक्की आहे. त्याने ते ऐकलं, पण होतं असं की अधम लोकांना सूचना सुद्धा कळत नाहीत.
त्यालाही कळाली नाही आणि त्याने ते विमान घेतलं आणि तो त्या विमानात बसला. भोलेबाबांनी ठरवल्यानुसार त्यांनी शंकराचं रूप घेतलं आणि या त्रिपुरासुराचा वध केला. सांगताना एक महत्वाची माहिती निश्चित सांगायला हवी, ते म्हणजे या त्रिपुरासुराचे दोन जे विशेष व्यक्ती होते, सेनापती म्हणूया, वज्रदंत आणि भीमकाय, या दोघांनी पण खूप उच्छाद मांडला होता. या सगळ्यांचा अंत केला गेला आणि या वधानंतर साक्षात भोले बाबांनी म्हणायला सुरुवात केली, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम. आणि आपल्याच मुलाचं नामस्मरण, आपल्याच मुलाची महती गायला जेव्हा भोले बाबांनी सुरुवात केली तेव्हा त्यांना आनंदही झाला आणि गणपती बाप्पाच्या नावाने इथं त्यांनी एक शहर वसवलं, मंदिर वसवलं. तेच मणिपूर आज रांजणगाव म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे. या गणपतीचं एक विशेष आहे, वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हा गणपती सर्व अष्टविनायकामध्ये अतिशय बलशाली, अतिशय महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे. आणि भक्तगण हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू की या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या जीवनातल्या आडी अडचणीला जेव्हा तुम्ही नवस करता तेव्हा तो पावतोच पावतो. निश्चितच मला सांगावंसं वाटेल की जर तुमचा नवस पूर्ण झाला तर तो नवस फेडण्यासाठी पुन्हा एकदा रांजणगावला जरूर जरूर आलं पाहिजे. बोला गणपती बाप्पा मोरया. अभी आपने यात्रा का वर्णन सुना, कैसा लगा आपको? अच्छा लगा? बहुत अच्छी बात है. अभी आपको ये सुनने से इतना अच्छा लग रहा है तो प्रत्यक्ष अनुभव के लिए आप हमारी यात्रा का लाभ लीजिए, यात्रा में चलिए. आपको यात्रा करते हुए इसका 1000 गुना प्रत्यक्ष अनुभव बहुत अच्छा मिलेगा. हम ये यात्रा व्यवसाय लगभग मैं 40 साल से लोगों को यात्रा करवा रहा हूँ, प्रवास करवा रहा हूँ, भारत में और भारत के बाहर में भी. ब्रिजमोन टूर्स की ओर से महाराष्ट्र के साथ साथ भारत और इंटरनेशनल सभी टूर किए जाते हैं. महाराष्ट्र में अष्टविनायक, महाराष्ट्र दर्शन, कोंकण, गोवा, स्टैच्यू ऑफ यूनिटी, गुजरात, राजस्थान, काशी, नेपाल, गंगासागर, जगन्नाथपुरी, रामेश्वरम, दक्षिण भारत, केरल, मुन्नार, कर्नाटका, कश्मीर, कुल्लू मनाली, चार धाम यात्रा, मसूरी, नैनीताल और कैची धाम, दार्जिलिंग, गंगटोक इत्यादि सभी यात्राएं की जाती है. सभी प्रकार की सहल किए जाते हैं और भारत के साथ साथ बाहर भी ब्रिजमोन टूर्स की तरफ से यात्रा आयोजन किए जाते हैं, जिसमें प्रमुख है दुबई, यूरोप, सिंगापुर, श्रीलंका, मालदीव्स, बाली, वियतनाम, थाईलैंड, मलेशिया और जल्दी ही हम और भी विदेश यात्राओं का विस्तार करने वाले हैं. आप जिस भी टूर में जाएंगे या जाना चाहते हैं, आपको ये हम विश्वास पूर्वक दिला सकते हैं कि वो टूर सबसे अच्छी होगी और सबसे कम प्राइस में होगी. इस चीज़ का आप निश्चित रख सकते हो. हाँ, हमसे भी कम प्राइस देने वाला आपको कोई मिल सकता है, लेकिन उसकी सेवा उस लेवल की नहीं होगी जिस प्रकार की सेवा होटल की और रहने की हम उस पैसे में करते हैं. जीवन में यात्रा का, प्रवास का बहुत महत्व है. आपका जीवन समृद्ध होता है, उसको करना ही चाहिए और आप उसके लिए ब्रिजमोन टूर्स को ज़रूर सेवा का मौका दें. हम आपकी सेवा करके हमारे को बहुत आनंद होगा और अच्छी से अच्छी आपकी सेवा रहेगी, ये विश्वास दिला सकते हैं.